त्यांची चूक झाली असेल पण सर प्लीज त्यांना एकदा माफ करा. व्हॉट? माफ करा ऋषी सर, त्यांनी काय केलंय माहिती आहे ना तुम्हाला? ऐका जरा, एवढी मोठी चूक केली तरी त्यांना शिक्षा करायची नाही. नशीब समजा अनिकाच्या पेरेंट्सनी पोलीस कंप्लेंट नाही केली, नाहीतर काय झालं असतं हे तुम्हाला पण माहिती आहे. सर आय अंडरस्टँड द सिव्हिअरिटी ऑफ, पण अनिकाने सुद्धा आतापर्यंत खूप मोठ्या मोठ्या चुका केल्या. कमळी आणि निंगीचं नशीब म्हणून त्या वाचल्या. अनिका आणि तिच्या मित्रमैत्रिणींनी आतापर्यंत भयंकर त्रास दिलेला आहे त्यांना, पण त्यांनी कधीच कोणापुढे तक्रार नाही केली. रेश, काय बोलतोयस तू? तुला कळतंय का? नाही सर, हे चुकीचं आहे. आमच्यामधलं कोणीच त्यांना असा त्रास दिला नाहीये, त्यामुळे त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. हो सर, आणि हे असं माफ केलं ना तर उद्या उठून कोणीही काही करेल. एक मिनिट, मी आधी काय सांगतोय ते पूर्ण ऐकून घ्या. काल तुम्हीच कमळीच्या अगेन्स्ट बोललात ना, मग आणि तुम्ही ऐकलंय त्या काय बोललो होते ते? अरे मी कुठे नाही म्हणतोय, मी म्हणतोय कारण समजून घ्या त्या मागचं. कसलं कारण रेश? व्हॉट कारण? तुला कळतंय का हे सगळं ना त्या गावच्यामुळे झालंय. त्या गावच्यामुळे आय वुड हॅव गॉन ब्लाइंड फॉर एव्हर. आणि तिच्यामुळे हे सगळं असल्यावर तू कारण बोलतोयस? रेश नाही हा, प्लीज. तिने हा क्राईम केलाय. आउट ऑफ हर जेलेसी तिने चूक नाही केली आहे, क्राईम केलाय. आणि हे तर तिचं लक आहे की आपण फक्त तिला रेस्ट्रिकेट करतोय. पण ठीक आहे सर, तुम्हाला तिला वापस घ्यायचं असेल ना कॉलेजमध्ये तुम्ही घ्या, पण मग मी पॅरेंट्सला सांगून ना तिची पोलीस कंप्लेंट करेल. मला नाही माहिती. एक मिनिट अनिका, ते तिचं चुकलं असेल पण तू तिला माफ करायलाच पाहिजे. आतापर्यंत तुझ्या किती चुका झाल्यात ना ते मला चांगलं माहिती. आणि का तसंच असतं ना तर तुझ्या अगेन्स्ट सुद्धा अशीच ऍक्शन घ्यायला हवी होती त्यांनी, पण नाही घेतली ना. तरी त्यांचं चूक आहेच, पण एव्हरीबडी डिझर्व्स फॉरगिव्हनेस. अनिका तसं असेल ना तर सगळ्यांसमोर त्या तुझी माफी मागते. मी माफी मागणार नाही सर, मी कुणाची बी माफी मागणार नाही. वाव, हॅपी झाला? खुश? पाहिलं या गावछापचा ऍटिट्यूड पाहिला? रिश, तू जसं समजतो ना तशी नाहीये ही, इनोसेंट नाहीये. मी तिला ओळखते. जेलस अपॉर्च्युनिस्ट आहे. ए चिवचिवाट, लई बोललीस हा? मी काय तुझं ऐकून घ्यायला आलोय? तोंड दिले म्हणून उगाच स्वाप घालवायची? पाच झाला. तुला बी चांगलंच माहितीये मी तुझी माफी का मागणार नाही. कमी एक मिनिट, मी तुझी मदतच करतो. 1 मिनिट थांब. नको सर, काल माझ्या विरोधात बोलून तुम्ही लई मदत केली.